नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 8.2 मधील तिसरा आणि चौथा प्रश्न सोडवणार आहोत। यापूर्वीचे सर्व प्रश्न आपण मागच्या व्हिडिओमध्ये सोडवलेले आहेत, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। आज तिसरा आणि चौथा प्रश्न सोडवूया। मित्रांनो, येथे आपणास sin θ = 4/5 ही व्हॅल्यू दिलेली आहे। sin θ ची व्हॅल्यू दिलेली असताना cos θ ची व्हॅल्यू काढू आपण। आन्सर we know formula sin square theta plus cos square theta equal to 1। हा फॉर्म्युला माहिती आहे आपला। sin थीटा ची व्हॅल्यू दिलेली आहे, cos ची काढायची, म्हणून cos ला आपण या साइडला राहू देऊ। cos square theta equal to 1 minus sin square theta या साइडला गेल्यानंतर minus sin square theta होईल। आता व्हॅल्यू आपण पुट करू। 1 minus sin थीटा ची व्हॅल्यू दिली 4/5 sin स्क्वेअर थीटा असल्यामुळे याचा आपण स्क्वेअर घेणार। 1 minus 4 चा स्क्वेअर 16, 5 चा स्क्वेअर 25। आता इथे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार। 1 खाले डिनोमिनेटर नाही आहे, म्हणजे 1 आपण गृहीत धरू। हा क्रॉस मल्टिप्लिकेशन करू। 25 1 into 25 म्हणजे 25, 1 into 16 म्हणजे 16 आणि 1 into 25 म्हणजे 25। हे जर सोडवलं आपण 25 minus 16 म्हणजे 9 आणि 25 ॲज इट इज। ही व्हॅल्यू आली आपली cos स्क्वेअर थीटा। आपल्याला cos थीटा विचारले म्हणून याचा स्क्वेअर रूट घ्यावा लागेल। टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड्स, देअरफॉर cos स्क्वेअर थीटाचं स्क्वेअर रूट होईल cos थीटा आणि इक्वल टू हे पूर्ण स्क्वेअर रूटमध्ये जाईल या साइडचं। देअरफॉर cos थीटा इक्वल टू 9 चा स्क्वेअर रूट 3 आणि 25 चा स्क्वेअर रूट 5। ही झाली आपली cos थीटाची व्हॅल्यू। सेकंड क्वेश्चन, cos थीटाची व्हॅल्यू दिलेली आहे, तर आपणास sin थीटाची व्हॅल्यू काढायची आहे। फॉर्म्युला तोच। आन्सर we know sin square theta plus cos square theta equal to 1। cos थीटाची व्हॅल्यू दिलेली आहे, आपल्याला sin ची काढायची, म्हणून sin स्क्वेअर थीटा आपण या साइडला राहू देऊ। इक्वल टू 1 मायनस cos स्क्वेअर थीटा या साइडला गेल्यानंतर मायनस cos स्क्वेअर थीटा होईल। इक्वल टू 1 मायनस cos थीटाची व्हॅल्यू दिलेली आहे 15/16, 15/17। याचा स्क्वेअर आहे म्हणून हे स्क्वेअर घेऊ आपण। 1 मायनस 15 चा स्क्वेअर वी नो 225 आणि 17 चा स्क्वेअर वी नो 2 म्हणजे 17 into 17 289। आता येथे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू। 29 into 1 म्हणजे आपलं 289 into 1 म्हणजे 289 साइन मायनस 1 into 225 म्हणजे 225 आणि 1 into 289 म्हणजे 289। हे सबस्ट्रॅक्शन केलं आपण 4 आणि 6 64 आणि 289 होईल। ही व्हॅल्यू आपली मिळाली cos स्क्वेअर थीटा। आपणास cos थीटा कॅल्क्युलेट करायचे, म्हणून याचं स्क्वेअर रूट घेऊ। स्क्वेअर रूट घेतला आपण तर हे स्क्वेअर ऐवजी फक्त cos थीटाच राहील, स्क्वेअर कॅन्सल होऊन जाईल। cos थीटा इक्वल टू या साइडचा स्क्वेअर रूट घ्यावा लागेल, स्क्वेअर रूटमध्ये या व्हॅल्यू येतील। देअरफॉर हे जर सोडवलं आपण cos थीटा इक्वल टू 64 चं स्क्वेअर रूट 8 आणि 289 चं स्क्वेअर रूट 17। ही झाली आपली cos थीटाची व्हॅल्यू। समजले मित्रांनो? पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राइब करा। धन्यवाद।